दिल्ली हायकोर्टाचा लोकशाही मराठीच्या बाजूने निकाल। लोकशाही काही तासातच सेवेत रुजू होणार। 30 दिवसाच्या निलंबनाला दिलं होतं आव्हान। मनोज जरांगेंच्या पदयात्रेचा 6वा दिवस। जरांगेंची समजूत काढण्याचे सरकारकडून प्रयत्न सुरू, मात्र जरांगे पाटील अद्याप ही आंदोलनावर ठाम। शांततेच्या मार्गाने मुंबईला जायचं आहे, आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईत परत यायचं नाही। मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम। मुंबईत 15 दिवस जमावबंदीचे आदेश। 23 जानेवारीपासून 6 फेब्रुवारीपर्यंत जमावबंदी लागू। प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। मुख्यमंत्री शिंदे आणि जरांगे पाटील व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधण्याची शक्यता। मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता। ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, सरकारचं ओबीसी समाजाला आश्वासन। सरकारनं शब्द पाळला नाही तर आंदोलन करू, बबनराव तायवाड यांचा इशारा। महाविकास आघाडीच्या बैठकीला सुरुवात। बैठकीत 18 जागांवर चर्चा होण्याची शक्यता। मवियाच्या 48 पैकी 30 जागांचं वाटप पूर्ण। मवियाच्या बैठकीनं प्रकाश आंबेडकरांना निमंत्रण। नाना पटोलेंनी पत्र लिहित दिले प्रकाश आंबेडकरांना निमंत्रण। आम्ही दावा करणार नाही, मेरिटच्या आधारे जागा मागणार, तर ही जागांची लढाई नाही तर भाजपमुक्त भारत करण्याची लढाई आहे। नाना पटोलेंची बैठकीआधी प्रतिक्रिया। पहिली पास कर्मचाऱ्याला दिलं मराठा सर्वेक्षणाचं काम। व्हिडिओमधील व्यक्तीला मोबाईल वापरता येत नसल्याचं उघड। मराठा समाजाकडून तीव्र संताप। राष्ट्रवादी आमदार अपात्रतेप्रकरणी सुनावणीला सुरुवात। अजित पवार गटाकडून अनिल पाटील, सुनील तटकरेंची होणार उलट तपासणी। सुनावणीसाठी शरद पवारही हजर। विरोधकांना ईडीची नोटीस देण्याचं भाजपचं काम सुरू। संदीप राऊतांना दिलेल्या नोटीसीचं कारण हास्यास्पद। संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल। विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटलांसह संचालक मंडळांवर गुन्हा दाखल। राज्य सहकारी बँकेचे थकीत कर्ज असल्यानं गुन्हा दाखल। खिचडी घोटाळा प्रकरणात संजय राऊतांचे भाऊ संदीप राऊत यांना ईडीकडून समन्स। पुढील आठवड्यात चौकशीला हजर राहण्याचे आदेश। मराठा आंदोलकांचा आज नवी मुंबईत मुक्काम। आंदोलकांची एपीएमसी मधील 5 मार्केटमध्ये राहण्याची सोय। नवी मुंबई एपीएमसी मार्केट 1 दिवस बंद। मुंबई पोलीस आज मनोज जरांगेंना नोटीस देणार। हायकोर्टाच्या निर्देशानंतर जरांगेंना नोटीस देणार। नवी मुंबईत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। मराठा सर्वेक्षणात टाळाटाळ केल्यास निलंबन। छत्रपती संभाजीनगर पालिकेचा शिक्षकांना इशारा। सर्वेक्षणाला दांडी मारल्यास होणार कारवाई। मराठा सर्वेक्षणात दुसऱ्या दिवशीही गोंधळ। तांत्रिक अडचणींमुळे सर्वेक्षण काम ठप्प। काम ठप्पमुळे कर्मचाऱ्यांसह नागरिकांनाही त्रास। जुन्या मुंबई पुणे महामार्गावर आज वाहतूक बंद। वाहतूक एक्सप्रेस वेवरून वळवणार। मराठा मोर्चामुळे निर्णय। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विजयगड बंगल्याबाहेर सुरक्षा वाढवली। अंगणवाडी सेविकांनी बंगल्याबाहेर दिला होता आंदोलनाचा इशारा। ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे 4 आणि 5 फेब्रुवारीला कोकण दौऱ्यावर। सिंधुदुर्गपासून उद्धव ठाकरे संवाद यात्रेला सुरुवात करणार। फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमॅन्युअल मॅक्रॉन आजपासून भारत दौऱ्यावर। जयपूर येथे एमॅन्युअल मॅक्रॉन आणि पंतप्रधान मोदी करणार रोड शो। अयोध्येत राम मंदिराला भाविकांकडून एका दिवसात 3,17,00,000 रुपयांची देणगी। राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची माहिती। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मिनी ट्रेन पुन्हा सुरू होणार। 43 कोटींच्या अंदाजपत्रकाला राज्य सरकारकडून मान्यता। सीएसएमटी येथील 46 झाडांची लवकरच कत्तल। फलाट क्रमांक 18च्या परिसरात पुनर्विकास कामांमुळे झाडांची कत्तल। मुंबई महापालिका वृक्ष प्राधिकरणाची रेल्वेला नोटीस। मेरी कोमने बॉक्सिंगमधून घेतली निवृत्ती। मेरी कोमने 6 वेळा पटकावलं विश्वविजेतेपद। वयोमर्यादेमुळे निवृत्ती घेतली। मांसाहारी आणि शाकाहारी विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रावर लाल आणि हिरव्या रंगाचा ठिपका। शालेय शिक्षण विभागाचा निर्णय। या निर्णयानं वाद होण्याचीही शक्यता। फेक न्यूजचा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वाधिक धोका भारताला। ग्लोबल रिस्क अहवालाची माहिती। कुख्यात गुंड गजा मारण्याने घेतली पार्थ पवारांची भेट। निवडणुकीच्या तोंडावर पार्थ पवारांची सपत्नीक भेट घेतल्यानं चर्चेला उधाण।
मुंबईत थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता. मुंबईचा पारा 10 अंश सेल्सिअस पर्यंत घसरण्याचा अंदाज. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. मुंबई उपनगरातील अनधिकृत बांधकाम काढण्याचे प्रशासनाला आदेश. मालाड मालवणी परिसरातील बेकायदेशीर आस्थापनांवर कारवाई करा. लोढांकडून प्रशासनाला सूचना. मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस ऍक्टिव्ह मोडमध्येच. मोर्चात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांच्या नोटिसा. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कारवाईचा इशारा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.